नमस्कार. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला केलेला पाहिजे? विसरभोळेपणा जास्त आहे. हा म्हणजे लक्षात राहत नाही त्यांच्या, विसरतात जास्त. कोण? मिस्टर माझे. हे मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. हो म्हणतायत. हो. बरं मग कुठला बदल वहिनींनी केला पाहिजे सोबत? रागवती पटकन, राग जरा कमी केला पाहिजे. काय हो? हो करेल ना. कधी? आजपासून. ह्या ज्या म्हणतायत राग कमी करेल, बघू आता. म्हणतायत पण करतील असं वाटतंय का? काय सांगता येत ना, आता 15 वर्ष आलं म्हटल्यावरती नाही झालं ना. काय नुसतं सांगायचं म्हणून नाही करेल करेल आहे. मी मान्य करते रागीट स्वभाव. मला शब्द देताय तुम्ही? हो हो. आजपासून राग कमी होणार? हो हो. पेढे वाटा. हा आनंदाची बातमी आहे. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वेळ देत नाही ते बिलकुल. मला ज्या वेळेला वेळ असतो तिला त्यावेळेला वेळ नसतो. काय हो? आता ते म्हणतात त्यांना वेळ असतो तर तुम्हाला नसतो. ते घरी आलो घरातलं काम आवरलंच पाहिजे ना मला. काय मला बसता येईल त्यांच्यापाशी. काय म्हणणं आहे याच्यावरती? मला बाहेरची कामं पाहिली पाहिजेत ना. काय हो काय म्हणणं आहे? काय आता ऍडजस्ट करायला लागणार आहे. कोणी? दोघांनी. इतकी वर्ष तेच करताय ना? तेच करायला लागणार आहे. तुम्ही सांगा वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? चिडचिडपणा जास्त त्याच्यात. काय हो? हाय चिडचिड होते. मग कशी कमी होणार? करते प्रयत्न पण नाही होते. प्रयत्न सुरूच ठेवा. त्याला कधीतरी यश येवो एवढीच इच्छा. चालेल. आता तुम्ही घरातल्यानी या दोघांबद्दल सांगा. कोण बोलणार? सासूबाई बोला. चांगला आहे स्वभाव. कोणाचा? सुनबाईचा. सुनबाईचा? हा. दोघांचा पण चांगला आहे. दोघांचा पण चांगला आहे. हा. बर अजून कोण बोलणार? पुन्हा माझी मुलगी आहे. हा म्हणजे तुम्ही का? हो. बरं हा सांगा. तर एकदम साध्या स्वभावाची आणि एकदम प्रेम आहे, सगळ्याला मन मिळून राहते. वा वा वा. तिच्या सासराची सुखी आहे. आणि जावई कसं आहे? आणि मला 6 मुली आहेत, 5 जावं आहेत. हा पण जावई असे का मला मुलगा नाही म्हणून मला मुलगा आठवून देत नाहीत. नेहमी विचारपूस करतात. येणं जाणं त्यांचं सर्व ठीक आहे. इतके चांगले जावई हो. आहे. जरा मुलीला सांगा ना कमी चिड म्हणून. सांगू ना. सांगणार ना? आज आई ग डोळ्यात पाणी आलं. माझी बहीण आहे लहान. कुठली? पूनम. हा पण खूप प्रेमळ आहे, सगळ्यांना जीव लावणारी, समजून घेणारी. लहान असून पण ती मोठ्यांसारखी समज येते. खूप छान आहे ती. ते खूप सपोर्टिव्ह आहे. पण तुमच्या दोघींचं नातं कसं आहे? छान आहे आमचे. कारण की मी जेव्हा लग्न होऊन आले ना तेव्हा ती 4थी 5वीत होती. अच्छा. तसं तिला अशी सवयच नाही उलट बोलणं किंवा उद्धट बोलणं काहीच नाही. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तरी मी लगेच फोन करते. ते सगळं सांगतात मला. लग्न झाल्यापासून तसं तिला पण सपोर्ट केला आणि तसं उलट वगैरे कधीच बोलले नाही आतापर्यंत. आणि माझ्या 6 बहिणी आणि भाऊ नाहीये मला, पण बहिणींनी आम्हाला सगळ्यांना असं हे केलं ना की भावाची कमतरता आम्हाला कधीच जाणवली नाही. एवढं बहिणी जीव लावतात अजूनही. म्हणजे असं वाटलंच नाही कधी, जाणीवच झालं की मला भाऊ नाहीये म्हणून. कधीच नाही. अजून कोण बोलणार? पुन्हा माझी बहीण आहे. हा खूप स्वभाव तिचा एकदम शांत, सगळ्यांना सांभाळून घेते आणि ती लहान असून एकदम मोठ्यांसारखी सगळ्यांना बोलते. वा वा. आणि जेवण वगैरे एकदम छान बनवते. काय सांगता? सगळ्यात हुशार आहे. जेवणाच्या बाबतीत सगळ्यामध्ये भाग हो. घेते. तुम्हाला सांगू ह्या उत्तम जेवण बनवतात हे मी कशावरून ओळखलं? त्यांच्याकडे बघून. आता मराठी गाण्याचा अभिनय करायचा. तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा. ओठांची हालचाल करायची नाही. आणि तुम्ही दोघींपैकी कुणी ज्या सगळ्यात आधी ते गाणं ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. तयार आहात? सुंदर अभिनय करा सगळ्यांनी. बरं ओठांची हालचाल करायची. 1 2 3. वाचू नका, मनातल्या मनात. सुरू. 1 2 3 अभिनय. आरती. बोलू नका. मंदिर. मंदिर. करा लवकर. देव. सगळ्यांनी. तुम्ही हो दोघे मिस्टर मस्त करताय. बोलायचं नाही. मी बघतोय कोण बोल. मंदिर. मंदिर. घर. देव. तुम्ही करा हो दोघे. ते बघा इकडे बघा अभिनय काय मस्त चाललाय बघा. बोलू नका. हे बघितलं? घर. जेजुरी. खंडोबा. 10 9 खंडोबा. देऊळ. 8 आई. 7 आई. एकवीर आई तू डोंगरावरी नजर. सगळ्यांनी गाणं म्हणा लवकर. एकवीर आई तू डोंगरावरी नजर. आई तुझी कोल्यावरी. काय भाकऱ्या थापताय? अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. चला पुढचं गाणं. 1 2 3. बोलायचं नाही. प्रीतीचं जुळजुळ पाणी. प्रीतीच्या बरोबर आहे. जुळजुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमाच्या
सगळे हसतात. काय सुरात गाता हो तुम्ही. जर एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. झी मराठीकडून चिंच पेटी कसं म्हणालात परत एकदा का? आता नाही. नाही, आता नाही.